नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। सरकारने महिलांचे संरक्षण व आर्थिक प्रगतीसाठी ठोस पावले उचलावीत, रेखा बिबे मॅडम। शिंदे शिवसेना पक्षाने तिकीट दिल्यास मी नगरपालिका निवडणूक लढविणार। खासगी बचत गटामुळे महिला परेशान, संबंधित विभागाकडून नियंत्रणाची गरज। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या परिस्थितीत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला विविध क्षेत्रात काम करत आहेत। राजकारण, व्यवसाय, नोकरी यासह इतरही क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत। मात्र अलीकडच्या काळात महिला व अल्पवयीन मुलीवर होणारे अत्याचार ही चिंताजनक बाब आहे। त्यामुळे महिलांच्या संरक्षणासाठी व आर्थिक प्रगतीसाठी सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे रेखा बिबे मॅडम यांनी सांगितलं। लवकरच होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिंदे शिवसेना पक्षाकडून मी इच्छुक असून जर पक्षाने माझ्यावर विश्वास टाकून मला जर तिकीट दिलं तर मी निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे सुद्धा बिबे मॅडम यांनी सांगितलं। सध्या खासगी बचत गटाचा सुळसुळाट झाला आहे। अशा बचत गटामुळे महिलांना कमालीचा त्रास होत आहे। बचत गटाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्याज आकारणी होत आहे। यामुळे महिलांची आर्थिक प्रगती सुद्धा खालावत चालली आहे। अशा परिस्थितीत संबंधित विभागाने अशा खासगी महिला बचत गटावर नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचं सुद्धा रेखा बिबे मॅडम यांनी सांगितले। आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। मी उद्धव फंगाळ। आपण आहोत मेकर शहरामध्ये। आपल्या सोबत एक महिला आहेत, रेखा बिबे मॅडम। राजकारणात, शैक्षणिक क्षेत्रात आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महिला आजकाल पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत। रेखा बिबे मॅडम सुद्धा समाजकार्य करतात, राजकारण करतात आणि वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी सुद्धा मेकर शहरामध्ये एक आपलं आगळं वेगळं नाव केलेलं आहे। आपण काही गोष्टी त्यांच्या सोबतच बोलूया। मॅडम नमस्कार। नमस्कार। काय नाव आहे तुमचं? रेखा बिबे। बरं, मेकरला राहता का तुम्ही? हो। कोणत्या वार्डामध्ये? बालाजीनगर, कृष्णवर्ग लॉन्जवळ। बरं, ही सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे आणि निवडणुकीच्या अगोदर सांगितलं होतं की बा निवडणूक झाल्याच्या नंतर व जर महायुतीचे सरकार बनलं तर आम्ही 2100 रुपये महिलांना देऊ। पण अजून तसं काही त्यांनी जी.आर. काढला नाही किंवा तशी घोषणा केली नाही। सध्या 1500 रुपये चालू आहे, तर काय सांगा? लाडकी योजनेबद्दल जर म्हटलं सर तर ही योजना खूप चांगली आहे आणि महिलांना खूप आर्थिक मदत होते याच्यामध्ये। आणि माझं म्हणणं असं आहे की सरकारने ह्याचे पैसे वेळेवरती द्यावं आणि महिलांना मदत करावं, कारण महिलांना खूप खूप त्याचा फायदा होतो। आणि लाडकी बहीण शिंदे साहेबांनी सुरू केली होती अगोदर, निवडणुकीच्या पहिले जे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब होते, या लाडक्या बहिणीचा महायुतीला भरपूर सहकार्य मिळाले। म्हणजे मतदान मोठ्या प्रमाणात महिलांना यावेळेस केलेले आहे। ते लाडक्या बहिणी बरोबरच इतर महिलांना बचत गटाच्या माध्यमातून किंवा इतर काही गोष्टी सरकारनं करायला पाहिजे का? हो, करायला पाहिजे ना, कारण आता बघा त्या महिलांना घरी खूप परिस्थिती काही काहींची खराब असते आणि जर का त्यांना सरकारने दिलेलं आहे लाडकी बहिणीचे जे पैसे येतात त्यांना लेकरांना घरामध्ये काही असलं नसलं त्याच्यासाठी काही बाहेरचं असलं त्यांना त्याची खूप मदत होते आणि ही योजना त्यांनी चालू ठेवावी असं वाटते। आणि 2100 रुपये हे ते देणार होते, पण त्यांनी ती मदतच बंद केलेली, म्हणजे वेळेवरती येत नाही वाटते, तर तीही त्यांनी चालू करून त्यांना पैसे मिळावे। सरकारी बचत गट जे असतात महिलांचे, त्याच्या माध्यमातून महिलांना भरपूर सहकार्य मिळते, एक आर्थिक कुटुंबामध्ये फायदा होतो। पण काही खाजगी बचत गट सुरू झालेले आहेत, जसे ग्रामीण कोटा असेल, इतर काही असेल, की हप्त्यावारी ते लोक पैसे देतात आणि त्यांचं जे व्याज आहे ते व्याज भयानक आहे। अनेक महिलांना त्रासदायक ह्या गोष्टी ठरत आहेत। पैसे घेताना महिला पैसे घेतात, एक आधार कार्ड देतात, आधार कार्डवर पैसे घेतात, त्यांचं कामही होते। मात्र पैसे भरत असताना एखाद्या वेळेस काही पैसे भरले जात नाही आर्थिक अडचणीमुळे, त्यावेळेस ग्रामीण भागात आणि शहरी भागात अतिशय त्रास होतो, व्याज भरपूर आहे। मग अशा ठिकाणी महिलांनी कर्ज घ्यायला पाहिजे किंवा अधिकाऱ्याचं नियंत्रण असलं पाहिजे का? की काय सांगाल ग्रामीण जे वेगळे खासगी गट आहेत त्याच्याबद्दल काय सांगाल? आता बघा, पैशांची गरज सर्वांनाच असते आणि बँकेमार्फत जर का कोणी पैसे उचललेत आणि घेतलेत
समोरच्यांनीही त्याची जराशी दक्षता घ्यायला पाहिजे. बँक वेगळी, खासगी गट आहे बचत गट, तुम्हाला माहितच असेल त्या. हो, बचत गट आहेत. बचत गटाचा वेगळा विषय, वेगळा विषय, बँकेची गटाचा विषय. तर महिला भरपूर अडचणीत येते सध्या. अनेक ठिकाणी ते तक्रारी चालू असतात, पण कारवाई होताना काही दिसत नाही. याच्यावर सरकारनं किंवा एक अधिकारी, जिल्हाधिकारी म्हणा, कोणी म्हणा, एक नियंत्रण असायला पाहिजे, नाही का? हो, असायला पाहिजे, बरोबर आहे. कारण सगळ्यांनाच पैशाची गरज असते महिलांना, आणि ही योजना फक्त महिलांनाच आहे तिथे. त्यासाठी बँकवाल्यांनी तरी त्याचा विचार करून, किंवा त्या जे त्यांचे मेन आहेत गटावाले, त्यांनी तरी त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. आणि जे काही त्यांनी व्याजदर दिलेला आहे तो तरी विचार करून त्यांनी घेतला पाहिजे. तुम्ही राजकारणामध्ये काम करता का? हो, मी आता राजकारणामध्ये म्हणजे आता शिवसेनेचे कार्यकर्ताच आहे ना मी. शिवसेना कोणती? 2 शिवसेना आहेत आपले. खासदार साहेबांच्या गटामध्ये शिंदे गटाची. किती वर्षापासून? तरी आता झाले तरी 10-12 वर्ष झालेत मला. 10-12 वर्ष. म्हणजे शिंदे साहेब खासदार साहेबांसोबत, आमदार साहेबांसोबत काम करतात. येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिंदे पक्षानं किंवा खासदार साहेब असतील, आमदार साहेब असतील, यांनी महिलांना प्राधान्य देण्याची गरज आहे का? बिलकुल द्यायला पाहिजे. कारण महिलांना प्राधान्य हर ठिकाणी जर मिळते तर माझं म्हणणं तेच राहील की इथेही त्यांनी महिलांना तेवढा अधिकार द्या, आणि त्यांनी त्यांना उभं राहण्याची संधी द्या, आणि काम करण्याची संधी. ज्या काही गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी महिलांना माहिती आहेत त्या पुरुषांना माहिती नाही. ज्या जिथं जाऊन काम करतात त्यांना तरी मला असं वाटतं की त्यांनी तेवढं प्राधान्य द्या. तुम्ही तुमच्या वार्डामध्ये शिवसेनेकडून इच्छुक आहे का? जर तुम्हाला संधी दिली, वेळ प्रसंगी जर संधी भेटली, बा वेळेवर तुमचं जर तिकीट झालं, किंवा काय तुमची इच्छा आहे का मानसिकता उभं राहायची? आता खरं जर म्हटलं तर इच्छा तर खूप आहे, पण कसं आहे, संधी देण्यावरतीच आहे. आणि पाठिंबाही भरपूर जणांचा लागतो, बऱ्याच गोष्टी लागतात. एकच गोष्ट धरून नाही जमणार मलाही. जर त्यांनी मला पुढे घेतलं किंवा त्यांची इच्छा असली, त्यांनी मनापासून मला जर बोलवलं, तर मी 100% उभं राहायचा प्रयत्न करेन. कोणता वार्ड आहे तुमचा? माझा बालाजीनगर वार्ड नंबर. नवीन वस्ती आहे समजा? हा, नवीन. शिक्षक कॉलनी वगैरे बालाजीनगर. हा, शिक्षक कॉलनी नगर, गजानन नगर हा भाग आहे तुमचा. म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे मागणी करणार आहे? हो. सरकारनं जे लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे समजा, याच्यामधून काही नाव वगळण्यात येत आहे. म्हणजे अगोदर ज्या महिलांनी कुठे नोकरीवर असतील, श्रीमंत असतील किंवा काही असतील, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आता सुरुवात झालेली आहे. मग जेव्हा योजना सुरू झाली होती तेव्हा निवडणुका झाल्या नव्हत्या, निवडणुका लागणार होत्या. मग त्यावेळेसच त्यांनी नियम व अटी का टाकल्या नाही? आताच किंवा निवडणुका झाल्या, सत्ता आपली आली, आणि मग काही महिलांना वगळायचं. वास्तविक त्यांना गरज असेल नसेल हा भाग नंतरचा झाला, पण त्यांना वगळणं साहजिक आहे का? नाही, बिलकुल नाही. कारण सगळ्यांनी आशा लावून बसलेले होते. महिलांना, सर्वच महिलांना गरज आहे. आता बऱ्याच जणांनी असं सांगितलंय की ज्यांच्या घरामध्ये सर्व्हिसवाले आहेत, ज्यांच्या घरामध्ये गाडी घोडे आहेत, ज्यांच्याकडे बंगले आहेत ज्यांच्या नावावरती, त्या महिलांना मिळणार नाही. पण बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे की महिलांना कसं आहे, काही काही महिलांना नोकरीवाले असल्यावरही त्या बायांना पैशाची गरज असते. आता प्रत्येक वेळेस त्या बायांना पैशाची गरज असते. आता प्रत्येक वेळेस बाई माणसासमोर हात फैलू नाही शकत. तर जर त्यांना त्यांची स्वतःची कमाईचे पैसे जर मिळाले किंवा सरकारने दिलेल्या याचा अधिकार आहे, तर माझं तरी म्हणणं आहे की त्यांना वगळू नये. अलीकडच्या काही काळामध्ये अल्पवयीन मुली असो, महिला असो, यांच्यावर अन्याय अत्याचाराचे प्रकरण वाढत आहेत. कारवाया जशा ठोस व्हायला पाहिजे तशा होत नाहीत. अधिकारी वर्ग असो, पोलीस वर्ग असो, हे वेळेवर जर त्या क्षणी कारवाई झाली तर, कठोर कारवाई झाली तर पुन्हा असे प्रकार घडणार नाही किंवा आळा बसेल. मात्र तसे होताना दिसत नाही. शासनाकडून कठोर पावले उचलल्या जात नाही. यासाठी महिलांनी किंवा पोलीस विभागाने किंवा सरकारने काय करण्याची गरज आहे? समजा काय करायला पाहिजे यांनी? अशा गोष्टीला आळा बसायला पाहिजे. महिलांना म्हणजे आता पहा, मुली ही शाळेत जातात, कॉलेजमध्ये जातात, त्या एकट्या दुकट्या असतात. त्यांच्यावरती आता इथून घरून निघाल्यानंतर आम्हाला घरी येईपर्यंत त्या मुलींची त्यांच्या आई वडिलांना काळजी असतेच आहे. माझं तरी म्हणणं आहे त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशली त्यांनी एखादी योजना राबवायला पाहिजे. आणि राहिली गोष्ट
तुम्ही काय प्रश्न केला? सरकारनं काय करायला पाहिजे किंवा जिथं अन्याय झाला, अत्याचार झाला, पोलीस लोक वेळेवर कारवाई करत नाही तर याच्याबद्दल काय करायला पाहिजे? तसा काहीतरी योजना द्यायला पाहिजे त्यांनी की असं काही झालं तर मुलींना ती गोष्ट ताबडतोब पोलिसांना कळायला गेली पाहिजे किंवा तिथल्या लोकांना, आणि लोकही त्याच्यात सतर्क राहिले पाहिजे की काही जरी झालं तर मुलींना सपोर्ट केला पाहिजे त्यांनी, किंवा घरी येईपर्यंत त्यांना काळजी नाही वाटली पाहिजे त्यांच्या आई वडिलांना. किंवा जे हायस्कूल आहे, कॉलेज आहे, शाळा येतात या ठिकाणी सुद्धा एक शिक्षण संस्था अध्यक्ष म्हणा, मुख्याध्यापक म्हणा यांनी एक त्या ठिकाणी मुलींचे एक स्वतंत्र पथक किंवा विद्यार्थ्यांचं एक पथक, म्हणजे शाळा सुटली आली की बाहेरचे विद्यार्थी आजूबाजूला हिंडतात का, कोणी फिरते का, ह्या गोष्टी करण्याची गरज नाही का? किंवा पोलीस विभागाने सुद्धा एक महिला, शहरातील ज्या होतकरू महिला येतात, धडाडीचं काम करतात, लोकांना न्याय मिळवून देतात, यांची एक समिती नेमण्याची गरज नाही का? बिलकुल आहे, करायलाच पाहिजे त्यांनी. कारण की पोलीस लोकांचाच सगळेजण कसं पोलिसांना घाबरतात. सर्वांना असं वाटतं की ह्यांनी आपल्याला सपोर्ट केला पाहिजे. कुठं मुली उभ्या असल्या, काही जवळ टवाळके करत काही मुलं उभे असले तर त्या लोकांना सुद्धा त्यांनी दाटलं पाहिजे, बोललं पाहिजे की नाही करायला पाहिजे म्हणून. आणि येण्या जाण्यासाठी सुद्धा मुलींना थोडीशी भीती वाटते त्या बाबतीमध्ये. तर सरकारने तरी, माझं तरी म्हणणं आहे की पोलीस लोकांनी ह्या गोष्टीवरती थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. ह्या त्या रेखा बिबे मॅडम आपल्या सोबत मेहकर शहरामध्ये राहतात. त्या एक सामाजिक कार्य करत असताना राजकारणामध्ये खासदार साहेब, आमदार साहेब म्हणजे आदरणीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब, माजी आमदार संजय रायमणकर साहेब यांच्या पक्षामध्ये, शिंदे शिवसेना पक्षामध्ये 10-12 वर्षापासून काम करतात. येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत त्या सुद्धा इच्छुक आहेत. शिंदे शिवसेना पक्षाने मेहकर नगरपालिकेमध्ये महिलांना प्राधान्य देण्याची गरज आहे. त्याचबरोबर एक ग्रामीण कुटा असो किंवा इतर काही बचत गट असो, यामधून महिला अतिशय परेशान आहेत. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांनी वेळोवेळी सांगितलं आहे की अशा लोकांना आळा बसला पाहिजे, कोणाचं तरी अधिकाऱ्याचं नियंत्रण यावर असलं पाहिजे असे त्यांनी सांगितले. आणि बिबे मॅडम सुद्धा शिवसेनेकडे तिकिटाची मागणी करणार आहेत. अल्पवयीन मुली किंवा महिलांवर जे अन्याय अत्याचार होत आहेत या ठिकाणी पोलीस विभागाने किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.